झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणामध्ये अमित साळुंखेंना अटक करण्यात आली आहे। अमित साळुंखे यांची कंपनी महाराष्ट्रामधल्या रुग्णवाहिका घोटाळ्यातही आहे असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर अमित साळुंखे श्रीकांत शिंदेंचे निकटवर्तीय असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। झारखंडमधील दारू घोटाळा प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अमित साळुंखेंना अटक केली। अमित साळुंखेंच्या घोटाळ्यामध्ये सहभागाशी संबंधित अनेक महत्त्वाचे पुरावे एसीबीला सापडले। अमित साळुंखे हा पुण्यातील सुदर्शन नगर मधील रहिवासी आहे। महाराष्ट्रामधील 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यामध्ये अटक करण्यात आली असं ट्विट करत रोहित पवार यांनी आरोप केले आहे। सरकारने रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी रोहित पवार यांनी केली। महाराष्ट्रातल्या आरोग्य व्यवस्थेतील सर्वात मोठा घोटाळा असलेल्या 6000 कोटींच्या रुग्णवाहिका घोटाळ्यातील सुमित फॅसिलिटीजच्या मालकाला झारखंडमध्ये दारू घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्रात देखील 6000 कोटींहून अधिकच्या दलाली प्रकरणात सुमित कंपनी सहभागी आहे। या प्रकरणावर आम्ही वारंवार आवाज उठवला, शासनानं मात्र दुर्लक्ष केलं। सुमितने हे प्रकरण कशा प्रकारे दाबलं, किती खोके कसे दिले याचा हिशोब कागदपत्रांसह आम्ही मांडू। तुर्तास सरकारनं रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया स्थगित करावी। रोहित पवार यांच्या पाठोपाठ राऊतांनी सुद्धा या प्रकरणामध्ये थेट अमित साळुंखे खासदार श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्ती असल्याचं म्हणत आरोप केला आहे। हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे। ही अटक सहज झालेली नाही। सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येत आहे। झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली। सुमित फॅसिलिटीजचे मालक अमित साळुंखे हे खासदार श्रीकांत शिंदेंच्या मेडिकल फाउंडेशनचे आर्थिक कणा असल्याचा आरोप राऊतांनी केला। तर श्रीकांत शिंदेना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप उदय सामंतांनी केला आहे। 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल, मद्य घोटाळा बाहेर येईल, कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, हे सगळं आता यातून बाहेर पडणार आहे। गेले 3 वर्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा शेतकऱ्यांचा एक मुलगा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री झाला, याच्याबद्दल हा पोटसूळ आहे। हे 3 वर्ष रोज आम्ही आरोप ऐकतोय, त्याच्यामुळे हा नवीन आरोप झाला तर त्याच्यामध्ये काही तथ्य असेल अशी अजिबात शंका नाही। डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःचं कर्तृत्व जगाच्या दौऱ्यामधनं स्वतः सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळे अशा आरोपांना महाराष्ट्राची जनता किंमत देईल असं मला अजिबात वाटत नाही। तपासामध्ये सहकार्य न केल्याबद्दल एसीबीने अमित साळुंखेला 15 जुलै रोजी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे आणि 23 जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते। या काळामध्ये अमित साळुंखेने एसीबीला 2 कागदपत्र दिली, त्यातून घोटाळ्यातील त्याची भूमिका अधिक स्पष्ट झाली। सध्या तुरुंगामध्ये असलेला आरोपी सिद्धार्थ सिंघानिया हा एकेकाळी सुमित फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून काम करत होता।